हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सर्वात आधी सगळ्यांना इंडिपेंडन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे 15 ऑगस्ट आणि आज आपण स्वातंत्र्य दिन सेलिब्रेट करतो. तर त्याच रिलेटेड हा व्लॉग आहे. तर सकाळ सकाळ लवकर आवरून आम्ही विराच्या स्कूलमध्ये निघालो, कारण 7 वाजता तिथे पोहोचायचं होतं आणि आम्ही पटपट सगळ्यांनी आवरलं आणि सेलिब्रेट करण्यासाठी निघालो आहोत. शाळेमध्ये पोहोचल्यानंतर तुम्ही सगळं वातावरण बघू शकता, एकदम क्लीन असं आहे. सगळे मुले छान अशी तयार होऊन आलेली आहेत. जो काही स्कूलचा बाहेरचा एरिया, आतला एरिया सर्व काही क्लीन करून घेतलेला आहे. एकदम टापटीप असं ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे सगळे स्टुडंट्सही खूप छान तयार होऊन आले होते. तर बराच वेळ होता, अजून तयारी चालू होती. तोपर्यंत इथं ऋतूचं गेम खेळणं सुरू आहे. आत्ता इथे सेलिब्रेशनला सुरुवात होणारच आहे आणि आम्ही पूर्ण सेलिब्रेशन कसं केलं ना, या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे. तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. सगळे विश्राममध्ये उभे आहेत. एक साथ सावधान हो गए, सावधान. आता कुणीही बसलेलं नाहीये आणि कुणीही हलणार नाहीये. एकदम सावधान मध्ये उभे आहेत आपण. हाताच्या मुठी ओळलेला, पाय जुळलेले. राष्ट्रगीत सुरू असताना जी काही पेटी वाजवली होती ना, ती 4th स्टँडर्डच्या एका मुलीने वाजवली होती. तर खूप छान अशी पेटी वाजवलेली आहे. तर तुम्ही बघितलं असेल कशाप्रकारे इंडिपेंडन्स डे इथे स्कूलमध्ये आम्ही सेलिब्रेशन करत आहोत. तर आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस. 15 ऑगस्ट म्हणजेच आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळालं. हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळालेलं नाही. असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या देशासाठी संघर्ष केला, त्याग केला आणि पुढच्या पिढ्यांसाठी स्वतंत्र भारताचं स्वप्न पाहिलं. आज आपण शाळेमध्ये ध्वजारोहण करतो, राष्ट्रगीत म्हणतो, देशभक्तीपर गाणी बोलतो, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतो. पण या सगळ्यांच्या पलीकडे एक प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय? फक्त परकीय सत्तेपासून मुक्त होणं म्हणजे स्वातंत्र्य का? की प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे निर्णय घेण्याचा, शिक्षण घेण्याचा, स्वतःचं आयुष्य घडवण्याचा, निवडण्याचा आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळणे म्हणजे स्वातंत्र्य. आणि इथेच महिलांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. आजही महिला शिक्षण घेत आहे, नोकरी करत आहे, व्यवसाय करत आहे, विमान उडवत आहे, अंतराळात जात आहे, देशाच्या संरक्षणासाठी जबाबदारीही सांभाळत आहे. आपल्या संविधानाने महिलाला समानतेचा अधिकार दिला आहे. कायद्यासमोर समानता आणि लिंगाच्या आधारावर भेदभाव न करण्याची घटनात्मक हमीही दिलेली आहे. पण एक प्रश्न आहे, आज आपल्या देशातील प्रत्येक महिला खरंच स्वतंत्र आहे का? तिला रात्री उशिरा एकटीने बाहेर पडताना भीती वाटत नाही का? तिच्या कपड्यांवर, तिच्या करिअरवर, तिच्या लग्नावर किंवा तिच्या निर्णयांवर अजूनही प्रश्न विचारले जात नाही का? मुलगा आणि मुलगी यांच्यात अजूनही फरक केला जात नाही का? एखाद्या मुलीला स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेताना समाजाच्या मतांचा विचार करावा लागत नाही का? जर एखाद्या महिलेला शिक्षण, नोकरी, आर्थिक स्वावलंब आणि स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार असूनही तिला भीती, दबाव आणि भेदभावांचा सामना करावा लागत नाही का? जर सगळा सामना करावा लागत असेल तर आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा, ती खरंच स्वतंत्र आहे का? स्वातंत्र्याचा खरा अर्थ तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा प्रत्येक मुलगी निर्भयपणे आपलं स्वप्न पाहू शकेल, प्रत्येक महिला स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकेल आणि प्रत्येक व्यक्तीला स्त्री किंवा पुरुष न पाहता समान सन्मान आणि समान संधी मिळेल. म्हणून या स्वातंत्र्य दिनी फक्त तिरंगा फडकवू नका, तर आपल्या विचारांमध्येही स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवा. देश स्वतंत्र झाला आहे, पण विचारांचं स्वातंत्र्य प्रत्येकाच्या आयुष्यात पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. आता तुम्ही सांगा, तुमच्या मते आज भारतातील महिला खरंच स्वतंत्र आहे का? आज 15 ऑगस्ट निमित्त या स्टुडंट्सनी खूप छान असे परफॉर्मन्स केलेले आहेत, खूप सारे ॲक्टिव्हिटीजही केलेले आहेत. तर सगळं काही मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहेत. पण या सगळ्या ॲक्टिव्हिटीज मागे, परफॉर्मन्स मागे 8 ते 10 दिवसाची मेहनत असते. तर आपण त्यांना ॲप्रिशिएट करायलाच हवं. तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की या मुलांचा परफॉर्मन्स आणि ॲक्टिव्हिटीज जे काही त्यांनी सेलिब्रेशनसाठी केलेलं आहे तर ते कसं झालेलं आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि बॅकग्राऊंडला सॉन्ग्स लावले होते, देशभक्तीपर गीते लावले होते, पण कॉपीराईटचा इश्यू येऊ शकतो, त्यामुळे मी ते काही ठेवलं नाही आहे व्हिडिओमध्ये, सगळं काही रिमूव्ह केलेलं आहे. तर तुम्ही नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला की नाही, इन्फॉर्मेशन आवडली की नाही आणि आपण खरंच विचार केला पाहिजे की नाही, तर तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. सो व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. तर अशा प्रकारे या सर्व मुलांनी सगळे परफॉर्मन्स आणि ॲक्टिव्हिटी शो केलेली आहे. तर व्हिडिओमध्ये नक्की सांगा. तर आम्ही असं फ्रंटला बसलो होतो आणि सगळं काही व्यवस्थित बघत होतो. तर मम्मी मावशी सगळेच जण इथे बसलेलो आहोत. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.